चला तर मग मिक्स भाजी तयार झालेली आहे. गरम गरम मिक्स भाजी, ज्वारीची भाकरी सोबत लिंबू कांदा, अशी छान अशी टेस्ट भाजी झाली. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर चला तर आज आपण काय करतो, तर किती घरात भाज्या असल्या तरी काय करावी असं घोकत राहतो. आणि आठवड्याचा भाजीपाला भरला ना बाजारातून, तर आपण त्यातल्या भाज्या करून करून प्रत्येक भाजी एक एक दोन दोन वस्तू राहतातच शेवटी फ्रीजमध्ये. तर चला तर मग आपण आता आठवड्याचा शेवट दिवस आहे. आता थोड्या फ्रीजमध्ये भाज्या उरलेले, तर म्हणलं चला नवीन भाजीपाला आणायच्या अगोदर आपण फ्रीजमधल्या भाज्या संपवून टाकू. तर प्रत्येक भाजी थोडी थोडी उरली होती, तर म्हणलं चला तर म्हणलं त्याची आज मिक्स भाजी बनवू थोडी. तर हे 2 शिमला मिरची उरल्या होत्या फ्रीजमध्ये, चवळी पण थोडी उरली होती, गवारी शेंग थोडी उरली होती, टमाटे 1-2 होते, आणि पत्ता गोबी पण थोडीशी होती, आणि फुलगोबी पण आहे थोडीशी. तर फुलगोबी पण थोडीफार उरली होती, एक बटाटा पण उरला होता. तर म्हणलं चला म्हणलं सगळ्या म्हणून आपण आज मिक्स भाज्या बनवू. तर आमच्या पद्धतीने मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माझ्या साध्या सोप्या पद्धतीने मी कशी मिक्स भाजी बनवते ते. चला गॅस चालू केलेला आहे, कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता ह्याच्यात तेल घालून घेऊ. ह्याच्यात थोडंसं जास्त तेल घालायचं, कारण भाज्या थोड्या फ्राय करून घ्यायच्यात. प्रत्येक भाजी थोडी आहे ती. तर तेल गरम झालेले, अगोदर शिमला मिरची फ्राय करून घ्यायची, आणि सगळ्या भाज्या मी अगोदर धुवून कोरड्या करून घेतलेले. हे अशा तळल्यासारख्या फ्राय करून घ्यायच्या. अशा सगळ्या भाज्या जे 3-4 आहेत त्या प्रत्येक भाज्याची फ्राय करून घ्यायची. हे मस्त फ्राय झालेले. आता अशा सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या. हे पूर्ण अशा भाज्या फ्राय करून घेतलेले. हे टमाटर फ्राय केले, कांदा फ्राय केला आहे. कांदा थोडा बारीक चिरला, तो मोठा पण चिरून फ्राय करू शकता. आता टमाटर आणि कांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट करून घ्यायची. ह्याची अशी पेस्ट करून घ्यायची. तेल गरम झाले, त्याच तेलामध्ये फोडणी करायला ती लसूण अद्रकची पेस्ट. आता याच्यामध्ये ते आपण जे पेस्ट केली ना ती टाकायची, लसूण टमाटर आणि कांद्याची. आता यामध्ये जेवढे आपल्याकडे मसाले आहेत ना तेवढे टाकायचे त्याच्यामध्ये. तर हे घरी मी काळा तिखट तयार केलेलं, ही 1 चमचा घेतलेले. इकडे ही सुहाणा मसाला एक आहे तयार, पुन्हा अंबार एक आहे, आणि दुसरा एक सुहाणा मसाला आहे. आपल्याकडे जेवढे घ्यायचे थोडंसं आपल्या ह्याच्यानुसार घ्यायचे, किती भाजी करायची त्यानुसार. आणि थोडंसं लाल तिखट, मी घरी तयार केलेलं तिखट आहे. आणि असेल आपल्याकडं तर थोडीशी धना पावडर टाकायची. तर याला मस्त तेल सुटायले. ते टमाटर आणि कांद्याची जी आपण पेस्ट केली ना, छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. मस्त तेल सुटायले. छानपैकी तरी सुटली. आता याचं काय करायचं, हे आपण जे मसाले घेतलेत ना मी सगळे थोडे ते मसाले त्यात घालायचे. मसाले आपल्या आवडीनुसार घालायचे, कोणते घालायचे कोणते नाही, कमी जास्त. पण एकदा छान असं परतून घ्यायचं. आणि यामध्ये थोडी कसुरी मेथी पण घालायची. छानपैकी मसाला परतलेला आहे. आता याच्यात काय करायचं, आम्ही गरम पाणी केलेले, थोडंसं गरम पाणी टाकायचं मसाला शिजेपुरता. थोडी हळद टाकली, त्यात चवीनुसार मीठ घालायचं, आणि पाणी टाकलं तर छान मसाला अगोदर शिजू द्यायचा. जास्त पातळ नाही, रबरबीत. थोडीशी कोथिंबीर घालायची. आता छान मसाला शिजलेले, हे फ्राय केलेल्या भाज्या त्यात घालून घ्यायच्या. आता छान झाली अशी फ्राय मस्त. आता एक उकळी काढायची याला. हे मस्त अशी भाजी तयार झालेली मिक्स भाजी. आणि मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा, उरलेल्या भाज्या थोड्या त्याच्या, आणि पहा किती टेस्ट मस्त येते मिक्स भाजीची. तर कशी वाटते अशा पद्धतीने केल्यावर मिक्स भाजी, तर आम्हाला कमेंट करून सांगा. चला मस्त ज्वारीची भाकरी, मिक्स भाजी, कांदा. तर पहा मंडळी,
तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा मिक्स भाजी पहा किती छान अशी टेस्ट लागते. आणि तुम्हाला अशी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, तुम्हाला मिक्स भाजी आवडल्यास करून पहा आणि कशी वाटते टेस्टला ते माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न. चला तर मंडळी, आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि कशी टेस्ट लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशीच आम्ही गावरान पद्धतीची नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि मिक्स भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. या मग गरम ज्वारीची भाकरी आणि मिक्स भाजी खायला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.